हाय हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. जसं की खूप ट्रेंडिंग चालू होतं, सगळीकडे बघितलं मी इंस्टा आणि यूट्यूबवरती पेरूची वाडी. सो आपण डिसाईड केलं की आपण पण व्हिजिट करूया यार पेरूच्या वाडीला. सो आम्ही नाशिकला आलो होतो. सो आम्ही प्लॅन केला. हे आहे एंट्रान्स पेरूच्या वाडीचं, जिकडे खूप वेगवेगळे शॉपिंगचे स्टॉल्स आहेत, परफ्युम्सचे आहेत आणि अजून अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या नॉर्मली आपण शॉपिंग करू शकतो. त्याच्यानंतर आहे किड्स प्ले एरिया. सो जर का ती किड्स पिकनिक किंवा वॅकेशनमध्ये प्लॅन करायची असेल तर तुम्ही नक्कीच पेरूच्या वाडीला व्हिजिट करू शकतात. इकडचंच ॲटमॉस्फिअर ते खरंच खूप छान आहे, खूप ग्रीनरी आहे इकडे. आणि ईटिंग सेक्शनला पण एक लार्ज कॅपॅसिटी आहे, सो जास्त वेटिंग नाही आहे. इकडे स्पेशालिटी आहे ते म्हणजे पेरूची आईस्क्रीम. सो तुम्ही तिकडे बघू शकता, बोर्ड आहे आणि हे असं मिस्ट तिकडे ॲड केलेलं आहे, सो जेणेकरून वातावरण ना खूप कूल असतं, एकदम छान वाटतं तिकडे. आणि हे असं तिकडे अरेंजमेंट आहे. जर तुम्हाला ईटिंग साठी मिसळला वगैरे सांगायचं असेल तर तिकडे तुम्ही नाव नोट डाऊन करायचं, ते कॉल आऊट करतात. हा आहे मिसळचा सिटिंग एरिया, खूप लार्ज कॅपॅसिटी आहे आणि खूप छान सर्व्हिसेस आहेत. आम्ही जे मेन्यू कार्ड बघितलं त्याच्यामध्ये खूप बजेट फ्रेंडली आणि खूप छान मेन्यू त्यांनी सजेस्ट केलेला आहे आपल्याला. सो अकॉर्डिंगली तुम्ही मागवू शकतात. बट आम्ही मिसळ ऑर्डर केली जी स्पेशल होती. त्याच्यानंतर होतं पेरूचं आईस्क्रीम, जे तिकडची स्पेशालिटी आहे, जे पण खूप टेस्टी होतं. आणि असं तिकडे खूप सेल्फी पॉईंट्स आहेत, जिकडे तुम्ही खूप छान सेल्फी काढू शकतात. फॅमिलीसाठी, लहान मुलांसाठी पण खूप एंटरटेनिंग एरियाज आहेत तिकडे, खूप ॲक्टिव्हिटीज आहेत. त्याच्यानंतर असं तुम्ही तिकडे एक रिलॅक्स करू शकता. तिकडे ॲटमॉस्फिअर खूप मेंटेन केलेलं आहे तिकडे. एवढ्या उन्हाळ्यामध्ये सुद्धा तिकडे असं कोणत्याही प्रकारचा त्रास होत नव्हता, कारण त्यांनी तिकडे ते एक मिस्टचं इन्स्टॉल केलेलं होतं. सो जेणेकरून तिकडचं जे टेम्परेचर आहे ना ते खूप बॅलन्स होतं. हे आहे सिटिंग एरिया, जिकडे आम्ही मिसळ ऑर्डर केलेली, जी तिकडची स्पेशालिटी आहे. आणि मिसळसोबत अजून बऱ्याच गोष्टी होत्या ज्या आम्ही ऑर्डर केल्या होत्या, जसे की पेरू शॉट, पेरू ज्यूस, त्याच्यानंतर पेरू प्लेट. इवन आम्ही फ्रेंच फ्राईज पण ट्राय केलेले, जे लहान मुलांसाठी आहेत. सो खूप मस्त होता. मी 10 on 10 देईल मेन्यूला पण. आणि असं हे सिटिंग एरिया आहे तिकडे. सो तुम्ही बघू शकता, आम्ही मिसळ ऑर्डर केली, हे पेरू शॉट आहे, ही पेरू लस्सीसुद्धा आम्ही ऑर्डर केलेली, जिलेबी, पेरू प्लेट. आणि मिसळसोबत ना इकडे भाकरी पण मिळते, अनलिमिटेड रस्सा आणि तरी आहे. सो खूप छान आहे सेक्शन ते. आणि हे आहे बोटिंग एरिया, एक स्मॉल त्यांनी असं एक बोटिंग एरिया अरेंज केलेला आहे. सो तुम्हाला जर आवडत असेल, अशी मज्जा करायची असेल छान, तर तुम्ही ग्रुपमध्ये बोटिंग करू शकतात तिकडे. हे एक असं ब्रिज आहे, जिकडे खूप ग्रीनरी लावलेली आहे. असे मस्त फोटोज तुम्ही क्लिक करू शकतात तिकडे. एकंदरीतच खूप छान स्पॉट आहे वन डे पिकनिकसाठी. जर तुमच्याकडे टाईम कमी असेल आणि ग्रुपमध्ये जर तुम्हाला एन्जॉय करायचं असेल, तर हा जो स्पॉट आहे मी तुम्हाला नक्कीच रिकमेंड करेन. बिकॉज तिकडे खूप ॲक्टिव्हिटीज अरेंज केलेल्या आहेत, लहान मुलांसाठी पण खूप एंगेजिंग ॲक्टिव्हिटीज आहेत. तुम्ही बघू शकता तिकडे गेम्स आहे आणि बर्ड्सचा सेक्शन आहे. बट बर्ड्सच्या सेक्शनला ना तुम्हाला एंट्री फीज आहे, जी आहे ₹100 पर पर्सन. आणि असे तिकडे गेम्स आहेत वेगळे वेगळे. सो हे आहे बर्ड्सचं सेक्शन. इकडे तुम्हाला तिकीट घ्यायचं असतं आणि तिकीट घेतल्यावर तुम्ही एंटर करू शकता. सो आपण तिकीट घेतलेलं आहे, इकडे लिहिलेलं पण आहे अडल्ट्स आणि किड्ससाठी. सो असं हे खूप मस्त पेंट केलेलं आहे, डेकोरेट केलेलं आहे हे सेक्शन. आणि हे सेक्शन माझं सगळ्यात जास्त फेवरेट होतं, बिकॉज इकडे खूप मजा येत होती. इकडे वेगवेगळे ॲनिमल्स होते, बर्ड्स होते, जे की आपल्या आजूबाजूला वावरत असतात आणि ना ते खूप फ्रीली वावरतात. आय मीन जे प्राणी आहेत त्यांना आपण टच वगैरे करू तर ते घाबरू शकतात किंवा लांब जाऊ शकतात. पण इकडे असं काहीच नव्हतं. जे ॲनिमल्स बाहेर फ्रीली फिरत होते ना, ते खूप मस्त म्हणजे रिस्पॉन्ड करत होते. तुम्ही त्यांना फीड करू शकता, तुम्ही त्यांच्यासोबत फोटोज काढू शकतात. खूप एन्जॉयमेंटवाला सेक्शन आहे हे. सो असं बघू शकता तुम्ही, असे पिंजऱ्यांमध्ये बरेच बर्ड्स आहेत, त्याच्यानंतर ॲनिमल्स आहेत आणि वेगवेगळ्या स्पीशीजचे आहेत ते, जे नॉर्मल स्पीशीज नाही आहेत, असे वेगळे मस्त ॲनिमल्स आहेत तिकडे. हे बघू शकता तुम्ही, डक्स जे बघा किती फ्रीली वावरतात आणि ते कोणत्याही प्रकारे घाबरत नाही आहेत. असे सेल्फीचे सेक्शन आहे. हे बघा इकडे हे मिस्ट खाली मस्त त्यांना थंड वाटतं, सो ते रिलॅक्स करतात. इग्वाना, रॅबिट आणि गिनी पिग मस्त त्यांचा रिलॅक्सिंग टाईम चालला आहे. असे सेल्फी सेक्शन्स आहेत. सो तुम्ही छान फोटो क्लिक करू शकता तिकडे फॅमिलीसोबत.
खूप मस्त स्पॉट्स अरेंज केलेले आहेत. अगेन आपण बघतोय की किती फ्रीली वावरतात सगळे ॲनिमल्स. खूप मजा येते माहिती आहे जेव्हा तुम्ही जातात आणि तिकडे व्हिजिट करतात. एक वेगळाच एक्सपिरियन्स आहे. मी नक्कीच सांगेन तुम्ही एकदा तरी पक्का व्हिजिट करा तिकडे. सो तुम्ही फोटो पण क्लिक करू शकतात. तिकडे इन्स्ट्रक्टर असतात. सो त्या अकॉर्डिंगलीच तुम्ही फीड वगैरे करू शकतात. हे स्मॉल पिजन आहेत, डव पिजन आहेत. हे खूप क्यूट वाटतात आणि ते पण असे खूप वेगवेगळ्या बर्ड्स आहेत तिकडे. त्यांचे फोटोज घेऊ शकतात तुम्ही. त्यांना फीड पण करायला आहे, बट फीड करण्यासाठी ना एक सेपरेट सेक्शन आहे. मीन्स हे जे केजमध्ये जे बर्ड्स आहेत ना, आपण त्यांना नाही फीड करू शकत. त्याच्यासाठी हा एक असा वेगळा सेक्शन आहे की जिकडे तुम्ही फीड करू शकतात. तिकडे जे बर्ड्स आहेत त्यांना तुम्ही फीड करायचे, ते तुमच्या हातावर येऊन बसणार आणि मग तुम्ही असे फोटोज वगैरे क्लिक करू शकतात. हा माझा सगळ्यात आवडता स्लॉट होता. खूप भारी एक्सपिरियन्स होता की ते बर्ड्स आपल्या हातावर बसतात आणि आपण क्लिक करू शकतो फोटो. आणि तुम्ही बघू शकता तिकडे खूप वेगवेगळे पॅरेट्स आहेत, खूप बर्ड्स आहेत जे युजली आपल्याला बघायला नाही मिळत. खूप क्यूट आहेत ते. आणि हे आहे इग्वानावाला सेक्शन. इग्वाना तुम्ही हातावर घेऊन फोटो व्हिडिओ बनवू शकता. अगेन असं कंटिन्यू आहे तिकडे. खूप केज आहेत बर्ड्सचे, डिफरंट ॲनिमल्सचे, रॅबिट,